मंडळी, आता आपल्या 15व्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. काय खातो ते महत्त्वाचे आहे, पण कसे खातो ते जास्त महत्त्वाचे आहे. सर्वात जास्त शक्ती वायफळ बडबड आणि निरर्थक विचारात खर्च होते. मनात चिंता असेल तर काहीही आणि कितीही खाल्लं तरी त्याचे धातू आणि सत्व तयार होत नाही. जे आहे त्यात चांगले शोधणे ही सकारात्मकता अंगी बाणणे म्हणजे देवाचे अस्तित्व मान्य करणे आणि त्याची आराधना करणे आहे. उपासनेसाठी न झेपणारे उपास, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा, नियम पाळण्याची गरज नसते. झेपेल ते करावे, पचेल ते खावे, पटेल ते बोलावे, रुचेल ते ऐकावे. भाग 2. जीव असतो तो अनेक जन्मांच्या इच्छा, आकांक्षा, कर्म घेऊन येतो आणि त्याप्रमाणे भोग भोगतो. शरीर हे माध्यम आहे. पूर्व संस्कार पुसले जात नाहीत. पुढच्या जन्मात जाताना आत्मा बरोबर इंद्रियांचे विषय आणि मन घेऊन जातो. राग, दुःख, निराशा, आत्मक्लेश अशा गोष्टींचा परिणाम तेजोवलयावर होतो, ज्यामुळे शारीरिक मानसिक आजार होतात. भाग 3. 6 रसांनी किंवा चवींनी युक्त आहार हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. या प्रत्येक रसाचे आरोग्यावर विशिष्ट परिणाम होत असतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानण्यामागे वैश्विक शक्तीबद्दल कृतज्ञता बाळगणे हा हेतू आहे. जे खातो आणि जसे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर, मानसिकतेवर परिणाम होतो. अन्न वेळेवर खाणेही महत्त्वाचे आहे. तो शरीर चालू ठेवण्यासाठी केलेला यज्ञ आहे. भाग 4. शरीर पंचमहाभूतांपासून बनते आणि जीवात्मा हा परमात्म्याचा अंश आहे. त्याच्या इच्छेनुसार सारे जग चालते. माणूस जेव्हा ही गोष्ट स्वीकारतो तेव्हा तो ज्ञानी मानला जातो. भक्ती म्हणजे तळमळ, भगवंत भेटावा म्हणून असलेली ओढ आणि भेटेल हा विश्वास म्हणजे भक्ती. जय श्री कृष्ण.